बीड भूषण लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकतात सोमेश्वर नगर येथील रस्ता नागरिकांसाठी आहे की घोडगाड्यासाठी। गाडीलाही नीट व्यवस्थित घेऊन जाता येत नाही, तर नागरिकांनी या रस्त्याने कसे चालायचे हा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे। आपण पाहू शकतात सोमेश्वर नगरमधील रस्त्याला अवघ्या तळ्याचे स्वरूप आले आहे, तरी याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे। तरी सोमेश्वर नगरमधील नागरिकांचा एकच प्रश्न आहे की आम्ही नगर परिषद हद्दीमध्ये येतो की नाही। जर येत असतो तर आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नगर परिषद का देत नाही, त्या संबंधित ठेकेदारांना रस्ता विकून खाल्ला आहे असा प्रश्न पडलेला आहे। शाळेमधील मुलांना रस्त्यानं येता जाता तारेवरली कसरत करावी लागत आहे। आपण पाहू शकता ही मुलं शाळेमधून आले आहेत आणि यांना घरी जायचे आहे, तर घरी जाण्यासाठी यांना रस्त्याने पाणी नाही तर तळे साचलेले आहे। त्यामुळे आपण पाहू शकता त्यांना कशी कसरत करावी लागत आहे। तरी याकडे नगर परिषदेने तात्काळ लक्ष घालून शिवो यांनी संबंधित जे कोणी ठेकेदार असतील त्यांना आदेश देऊन तात्काळ रस्त्याचे काम करण्यात लावावे व सोमेश्वर नगरमधील नागरिकांची जी होळसांड होत आहे ती थांबवावी अशी सोमेश्वर नगरमधील नागरिकांची इच्छा आहे। आपण पाहू शकतात की तळ्याचे स्वरूप आले आहे रस्त्याला। मोटरसायकलला तर घेऊनच द्या सोडून, पण पदचाऱ्यालाही व्यवस्थित चालता येत नाही। शाळेमधल्या मुलांचे हाल होत आहेत, तर याकडे नगर परिषद शिवो यांनी जातीने लक्ष घालून सोमेश्वर नगरमधील नागरिकांची रस्त्याची समस्या सोडवावी अशी चर्चा सोमेश्वर नगरमध्ये नागरिकांकडून होत आहे। जर हे काम लवकरात लवकर करून सोमेश्वर नगरमधील नागरिकांना रस्ता व्यवस्थित करून नाही दिला तर विद्रोही स्वरूपाचे आंदोलन सोमेश्वर नगरमधील नागरिकांना करावे लागेल, अशी वेळ नगर परिषदेने येऊ देऊ नये अशी नागरिकांची इच्छा आहे।